नमस्कार, मी संजय सोनवणी. जगदीश कांबळे यांनी एक महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलं, तो म्हणजे भारतातली कला आणि साऱ्या जगावर तिचा पडलेला प्रभाव. आणि भारतीय कला हिचा उदय कधी झाला तर प्रागैतिहासिक काळापासून, ज्याच्यावर आपण मागे एकदा चर्चा केलेली आहे की माणसाची प्रगती कशी झाली, तो पाषाण युगात कसा होता, हत्यारं कशी दगडाची बनवत होता आणि त्याच्या प्रारंभिक धर्मश्रद्धासुद्धा कशा बनत गेल्या. माणसाचं एक महत्त्वाची गोष्ट आहे की तो जरी प्राणी असला तरी त्याच्यामध्ये विचार करण्याची क्षमता जरी असली तर त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठी क्षमता आहे ती म्हणजे त्याची कलाशक्ती, त्याची कलात्मक अभिव्यक्ती. आणि ती अभिव्यक्ती तो गीतातनं व्यक्त करतो, संगीतातनं व्यक्त करतो, चित्रातनं व्यक्त करतो, मूर्तिकलेतनं व्यक्त करतो, अलंकारातनं व्यक्त करतो किंवा आपल्या वस्तुकलेतनं व्यक्त करतो किंवा ज्या अगदी देवतांच्या मूर्ती बनवतो त्यातनं सुद्धा तो व्यक्त करत असतो. भारतीय कलेचा इतिहास उपलब्ध जो आहे सध्या तो म्हणजे भीमबेटकाला सापडलेली चित्र. ती जवळपास 40,000 वर्षाचा आपल्याला कलेचा इतिहास सांगतात. त्यानंतर दुसरा पुरावा सिंधू संस्कृतीतला आहे. तिथल्या अलंकार असतील, तिथल्या मुद्रांवर चितारलेली प्रतिमा असतील किंवा अगदी मृत भांड्यांवर, मातीच्या भांड्यांवर, भाजलेल्या भांड्यांवर केलेली चित्रकारी असेल, त्याची आपल्याला त्या काळची कलाशक्ती, त्याची कलादृष्टी ही आपल्याला दिसते. आणि सर्वात महत्त्वाचं, पार आपण अजंतापर्यंत आलो. महाराष्ट्रात म्हणाल तर जोर्वे आहे, इनामगाव आहे, तगर आहे. इथले सापडलेल्या ज्या वस्तू आहेत त्यातनं दिसणारी कला आहे, ती कला अति अजंतापर्यंत अप्रत्याहत वाहत आलेली आपल्याला दिसते. भारतीय माणूस हा कलासक्त होता. उत्तरे काश्मीरमध्ये बुर्जाहोम संस्कृतीची सापडली उत्खननामध्ये, आणि त्याच्यामध्ये जी चित्र सापडली ती सुद्धा अलौकिक कशी आहेत. एक चित्र तर असं आहे की 2 सूर्य एकाच वेळी उगवलेले आहेत, अशा स्वरूपात चित्र. त्याच्यामुळं अनेक विद्वान खगोलशास्त्रज्ञ त्याच्यावरनं विचार करतात की त्या काळच्या माणसाला आकाशामध्ये असं काहीतरी दिसलं असणार, त्याचं चित्रण त्याने करून ठेवलं. म्हणजे ही आदी मानवाची जी चित्रकला आहे त्यातनं त्यावेळेचं समाज जीवन आपल्याला कळतं. ते कशा रीतीने आनंद साजरा करत होते ते आपल्याला कळतं. त्यांच्या धर्मश्रद्धा कळतात. एवढंच नव्हे, तो त्यांनी आसूसून जीवनाकडे पाहायचा जो दृष्टिकोन आहे, निसर्गाकडे पाहायचा जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन सुद्धा आपल्याला कळून येतो. भीमबेटकामध्ये 40,000 वर्षाची क्रमाने जवळपास 6 कालखंड त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे भारतीय कलेची प्रगती कशी 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 होत गेली त्याचं आपल्याला दर्शन आपल्याला भीमबेटकामधनं दिसतं. भीमबेटकामध्ये पुरातन जी 30-40,000 वर्षापूर्वी चित्र आहेत त्याची शैली वेगळी आहे. आणि त्यासाठी ती चित्र चितारण्यासाठी त्याने 3 गोष्टी वापरल्या. एक म्हणजे नैसर्गिक गुहांच्या भिंती, जे जगभर म्हणजे अल्तामिराचं पहिला, पण अल्तामिराच्या फ्रान्समधल्या तशा तरुण आहेत, फार तरुण आहेत. भारतातल्या त्याच्यापेक्षा जास्त प्राचीन आहेत. त्यांनी या गुंफांच्या भिंती एक कागद म्हणून वापरल्या, कारण कागद त्यावेळेस नव्हते, तेवढा अजून माणूस प्रगत झालेला नव्हता. परंतु त्याला त्याची अभिव्यक्ती करायला त्याला माध्यम पाहिजे होतं, आणि ते माध्यम त्याने अक्षरशः दगडांमधनं शोधलं. दगडांच्या सुद्धा मूर्ती बनवल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजे प्राण्यांच्या बनवल्या, आकृत्या बनवल्या. निसर्गातल्या जे काही त्याला अद्भुत वाटलं त्याचं त्यांनी चित्रण त्याच्यावर करायला सुरुवात केली. आधी मानव जी 40,000 वर्ष चित्र भारतात सापडतात त्यावेळेस माणूस शिकारी होता, पशुपालक होता. त्यामुळे त्याचा चित्रणामध्ये त्याचं जे जीवन होतं, शिकारी जीवन, ते शिकारी जीवन जसं दिसतं तसं हा माणूस कशी नृत्य करायचा, त्या नृत्यांचं चित्रण सुद्धा त्या चित्रांमध्ये केलेलं आपल्याला दिसतं. आणि चित्र काढण्यासाठी त्याने रॉ मटेरियल काय वापरलं, म्हणजे पहिलं तर कागद म्हणून भिंतच वापरली, दगडांची, पत्थराची नैसर्गिक भिंत वापरली. जिथे जिथे सपाट भाग होता त्या सपाट भाग, आणि कधी कधी नैसर्गिक उंचवटे जे खडकाचे असतात त्या खडकाच्या नैसर्गिक उंचवट्यालाच आपल्या कलेला अनुकूल आकार देत त्यात त्याने आपलं अभिव्यक्ती त्याने त्यात आपल्याला केलेली दिसते. म्हणजे हा जो आविष्कार आहे, हा कलात्मक आविष्कार आहे, ही नैसर्गिक उर्मी असल्याखेरीज माणसामध्ये येऊ शकत नाही. ही नैसर्गिक उर्मी लागते.
आणि यातनंच पुढे लिपीचा जो शोध लागला की आपण जर आठवणी चित्राच्या रूपात पुढे काढू शकतो, ठेवू शकतो लोकांसमोर, तर मग आपण जे शब्द उच्चारतो ते शब्द सुद्धा लिपी रूपात आपण का उतरवू शकत नाही, त्यातनंच लिपीचा शोध पुढे लागला. म्हणजे जगातल्या एका मानवी जीवनाला पूर्ण कलाटणी देणारा जो लिपीचा शोध जो आहे, तो लिपीचा शोध लागलेला आहे माणसाला, तो या कलाकारीतनं, चित्रकलेतनं. सिंधू संस्कृतीकडे आपण येऊ. सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला काय दिसतं? कलात्मक अलंकार दिसतात. निसर्गातली साधनं वापरून अगेट्स असतील, लापिस लाजुली सारखे जे निळ्या रंगाचे खनिज आहेत, जे अफगाणिस्तानमध्ये मिळायचे ते तिथे इम्पोर्ट करायचे, त्याचे आकार देऊन त्याचे अलंकार बनवायचे. ते अलंकार आजही एवढे आकर्षक आहेत, एवढे मोहक आहेत, त्याला सीमा नाही. दुसरी गोष्ट, एक नर्तकीची मूर्ती सापडलेली आहे. म्हणजे नृत्य ही माणसाच्या अंगातच आहे, त्याच्या रक्तातच आहे, पण त्याची अभिव्यक्ती करणं, तर ती नर्तकीची जी मूर्ती आहे सिंधू संस्कृतीत सापडलेली, ती जागतिक पातळीवर डान्सिंग गर्ल म्हणून लोकप्रिय आहे. अनेक तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की ही डान्सिंग गर्ल ही जे तंत्रशास्त्र आहे, हिंदूंचं जे तंत्रशास्त्र आहे प्राचीन, त्या तंत्रशास्त्राची एक अभिव्यक्ती आहे, कलात्मक अभिव्यक्ती ही तंत्रशास्त्राची आहे, असं अनेक विद्वानांचं म्हणणं आहे. माझ्या हिंदू धर्माचे शैव रहस्यमध्ये मी त्याच्यावर बरंच विवेचन केलेलं आहे. परंतु कलात्मक ती मूर्ती बनवली, ब्रॉन्झ पासून बनवली परत, कारण तोपर्यंत माणूस प्रगत झालेला होता. तो काही शिकारी मानव राहिलेला नव्हता, तो कृषी मानव झालेला होता, व्यापारी मानव झालेला होता, प्रवासी मानव झालेला होता. आणि त्याला जे जग दिसत होतं ते हा कालखंड जो आहे, इसवी सन पूर्व 40,000 ते जवळपास अजंताची लेणी जी बनली, चित्रकारी जी बनली, तो जर काळ आपण जर धरला तर लक्षात येईल की कशी कशी आपली कला व्यक्त होत गेली, कशी कशी ती परिणत होत गेली, कशी कशी तिने सौष्ठव धारण केलं, कसं कसं सौंदर्य धारण केलं, हे आपल्या लक्षात येतं. आणि ही कला जगभर गेली. म्हणजे मेसोपोटेमिया असेल, मध्य आशिया असेल, त्यावेळेस भारताच्या संपर्कात, व्यापारी संपर्कात जे 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 काही पूर्वेकडचे किंवा पश्चिमेकडची किंवा मध्य आशियातली म्हणजे उत्तरेकडची जे जे काही भूभाग होते, तेथे तेथे ही कला पोहोचली आणि त्याचा इम्पॅक्ट हा त्यांच्या कलांवर आपल्याला पडलेला दिसतो. म्हणजे सिंधू मुद्रेसारख्या मुद्रा ह्या मेसोपोटेमिया ते बनू लागल्या. त्याचं स्वरूप थोडंसं वेगळं होतं अर्थातच, कारण प्रत्येक लोकल संस्कृती आपल्या मानसिकतेप्रमाणे त्यात काहीतरी बदल घडवतेच, परंतु त्याच्यावरचा मूळ प्रभाव कोणाचा होता हे आपल्याला आता शोधता येतं. तिसरी गोष्ट, कच्चा माल आदिमानवासमोर काय होता, रंग त्याने कोणते वापरले. ही चित्र ज्याने गुंफा चित्र काढली, गुंफांवरची चित्र काढली, त्याच्यासाठी त्याने रंग वापरले. गेरू असेल, कोळसा असेल, याचा वापर करून त्याने मानवाची चित्र, प्राण्यांची चित्र, शिकारीची चित्र आणि काही चित्र त्रिमिती आहेत, 3D आहेत. ही चित्र करताना त्यांनी त्याची प्रतिभा कशी वापरली असेल, त्यांनी किती कष्ट घेतले असतील. कारण या ज्या गुंफा होत्या त्या दुर्गम भागात, जिथे जाता येत नाही, त्यावेळेला उंच नाही, काही काही ठिकाणी झोपून त्यांनी चित्र काढलेली आहेत. म्हणजे भिंतीवर तिथे त्यांनी प्रकाश कसा नेला असेल, त्याने त्याला तिथे व्यवस्था कशी केली असेल, सगळी आपली व्यवस्थित अगदी आरामात चित्र काढता यावी, आपली कला एकाग्रपणे भंगू न देता ती चित्र काढायची. म्हणजे असं म्हणतात की आजचे चित्रकार फार पुढे गेलेले आहेत. आता तर काय कॉम्प्युटरवर चित्र कुणी काढू शकतं, आता तर ॲप्स आहेत भरपूर, परंतु जो जोम, जो उन्मेष, जो आदी मानवाच्या जो कलेमध्ये दिसतो, तो जोम आणि उत्साह मात्र आताच्या चित्रकारांमध्ये उरलेला नाही. हे एक वास्तव आहे. म्हणजे कलात्मकदृष्ट्या आपली प्रगती व्हायची ऐवजी अधोगती झाली की काय, असा आपल्याला संभ्रम पडावा. अशी खरोखरच ही जागतिक पातळीच्या जे तत्वज्ञ चित्रकार आहेत, चित्रकाराचं चिंतन करतात, चित्रांचं चिंतन करतात, त्यांची ही खंत आहे. म्हणजे माणसाला व्यक्त व्हायचं होतं, नुसतं व्यक्त व्हायचं नव्हतं, कलात्मकदृष्ट्या व्यक्त व्हायचं होतं. त्या कलात्मक दृष्ट्यातनं व्यक्त होताना त्याने जे काही शास्त्र वापरलं, त्याचं मानसिक शास्त्र वापरलं त्याने,
त्याप्रमाणे त्याने त्याची जी परिमाणं असतील, त्याचे आकार असतील, त्याचं जे डिस्टन्स जे दिसलं पाहिजे, कारण द्विमितीय चित्र करताना डिस्टन्स कसं दाखवायचं, कोण मोठं दाखवायचं, कोण छोटं दाखवायचं, हे कळणं ही म्हणजे कलेतली एक मोठी क्रांती आहे. ती या 40,000 वर्षापूर्वी भारतीय माणसाला साधली होती, हे आपल्याला भीमबेटकाच्या चित्रांमध्ये दिसतं. दुसरी गोष्ट, इनामगावला किंवा जोर्वे किंवा जी काही महाराष्ट्रामध्ये जी पुरातत्व स्थानं मिळाली, तिथल्या चुली असतील, मृदभांडी असतील, खेळणी असतील, रथ असतील. एक रथ मिळाला इनामगावला ब्रॉन्झचा, की ज्यात घोडे आहेत, ते रथ ओढतायत आणि त्याच्यावर एक स्वार उभा आहे, असं ते चित्र आहे. म्हणजे अशी प्रतिमाच आहे बनवलेली, ब्रॉन्झ पासून बनवलेली. म्हणजे त्यासाठी साचा बनवावा लागला असता. हे माणसाला त्या कळलं कसं की हे असं आपल्याला बनवायचं असेल एखादा धातू वितळून, तर आपल्याला साचा बनवावा लागेल. मग साचा तो उलटा असला पाहिजे अर्थातच. त्याला व्यवस्थित खोली परिमाण सगळी जी अंतराची लांबी रुंदी खोली याची परिमाणं द्यायची असतात. ती परिमाणं कशी येतील? ही परिमाणं या भारतीय माणसाला अत्यंत चांगली उपजतरित्या समजत होती, त्यांनी केली. एवढंच नाही, भांडी जर म्हणाल, मृत भांडी, मातीपासून भाजलेल्या मातीची भांडी, भाजलेली भांडी, त्याच्यासाठीचे आवे पण सापडले भरपूर भारतामध्ये. धातू वितळवायच्या भट्ट्या पण सापडलेल्या आहेत. सिंधू संस्कृतीत आपण जर पाहिलं तर मृत भांड्यांवर जी चित्रकारी केलेली आहे, लक्षात घ्या, ती काळ्या रंगातली आहे किंवा गेरुया म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, लाल रंगातली आहे. का तो नैसर्गिक रंग होता, उपलब्ध असणारा माणसाला त्यावेळेस जो काही उपलब्ध रंग होते त्यांनी ते वापरले. परंतु त्याच्यावर आज आपण लहान मुलं सुद्धा लहानपणापासून जे कथा ऐकत आलो असतो, म्हणजे कावळ्याने माठामध्ये पाणी खाली गेलेलं असताना दगड टाकून ते पाणी कसं वर आणलं आणि कशी ताण भागवली, चतुर कावळ्याची कहाणी. ही कहाणी सिंधू संस्कृतीतल्या एका मातीच्या भांड्यावर चितारलेली सापडलेली आहे. आणि ही कथा किती प्राचीन आहे, म्हणजे सिंधू संस्कृती इसवी सन पूर्व 3,500 वर्षापूर्वीचं हे भांड सापडलं आहे. त्या भांड्यामध्ये सुद्धा ही कलाकारी आपल्याला पाहायला मिळते. त्यांची अलंकारांची शैली पाहिली, वस्त्रांची शैली पाहिली, म्हणजे आपल्याला जी एक मूर्ती मिळाली त्याला आपण राजाची प्रतिमा म्हणतो किंवा पुरोहिताची प्रतिमा म्हणतो, पण त्याच्या अंगावरचं वस्त्राची बेलबुट्टी आहे, ती बेलबुट्टी सुद्धा इतकी प्रमाणबद्ध चितारण्यात आलेली आहे की आपल्याला यांच्या कलाकारिकेबद्दल अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर कला प्रगत होत राहते. कला मुळात निर्माण होते ती माणसाची उर्मी असते, म्हणून पुढे त्याची प्रगती होत राहते. कालोगातली प्रगती अशी की भारतीय शैलीचा प्रभाव जसा बाहेरच्या शैलीवर पडला तसा बाहेरचाही आपल्यावरही पडला. म्हणजे गांधार शैली ग्रीक शैलीच्या प्रभावाखाली आहे, कारण ग्रीक वंशाचेच राज्यकर्ते या पश्चिमोत्तर भारतामध्ये दीर्घकाळ राज्य करत होते, त्यावेळी गांधार शैली बनली. मग मथुरा शैली जी आहे ती मथुरा शैली ही अत्यंत वेगळी, ती खास भारतीय शैली आहे. आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत म्हणजे बुरजाहून काश्मीरमध्ये आणि दक्षिणेकडे आपण अगदी कन्याकुमारीपर्यंत जर गेलो तर आपलं असं आढळतं की प्रत्येक प्रदेशातली, म्हणजे महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल किंवा बंगाल असेल किंवा राजस्थान असेल, प्रत्येक भागातली प्रादेशिक वैशिष्ट्य अगदी मग ती बांधकामातली असो, कारण बांधकाम सुद्धा कलाशास्त्राचं प्रकट आविष्करणच आहे. कारण वास्तुरचना कशी करायची, ती प्रमाणबद्ध कशी असली पाहिजे, त्याचं सौंदर्य कसं आणायचं. मग कोणार्कचं मंदिर असेल, दक्षिणेतली तर मंदिर आवाढव्य आहेत, ती काय आपल्याला नेटवर सहज पाहायला मिळतील किंवा प्रत्यक्ष जाऊन अनेकांनी पाहिलेली असतील. हम्पी असेल, तर ही जे सौंदर्य आहे, हे सौंदर्य व्यक्त करण्याची मनाला इच्छा कधी होते, ज्यावेळेस सौंदर्य दृष्टी असते तेव्हा. सौंदर्य दृष्टीच नसेल तर जसं आज झालंय की हे प्लास्टिकचं, हे स्टीलचं, त्याला ना प्रमाणबद्ध खास आकार, फक्त गरजेपुरतं, गरजेला उपयोगी पडेल एवढंच त्याची रचना केली जाते, पण त्यात कलात्मकता नसते. जर आपण प्राचीन काळचं जर पाहिलं, त्यातली भांडी असतील, ताटं असतील, ताटल्या असतील, हे आहेत ब्रॉन्झच्या उपलब्ध आहेत, सापडलेले आहेत उत्खननामध्ये. त्याचं जे आपल्याला वैशिष्ट्य फार कशाला, माशांचे गळ, मासे मारण्यासाठीचे गळ आपल्याला माहिती, ते गळ सुद्धा भारतभर सर्वत्र सापडलेले प्राचीन काळचे. प्राचीन काळापासून अगदी
4थ्या-5व्या शतकापर्यंतचे ब्रॉन्झचे पण सापडलेले आहेत, पितळाचे सापडलेले आहेत. आणि हे इतके आकारबद्ध, इतके सिस्टमॅटिक की नाहीतर लोक म्हणतील की अरे गळ बनवायचा आहे, साधं त्याला एक आकडा हुक द्या, हुक बनवा, झाला गळ. परंतु त्या कला कशी आणायची, त्याचं दर्शन कसं करायचं, फार कशाला शस्त्रांवरची कला हा एक वेगळाच अभ्यासाचा विषय आहे. तलवारी असतील, बाण असतील, धनुष्य असतील, भाते असतील किंवा कवच असतील संरक्षणासाठी वापरलेली, किंवा हस्तरक्षक हे पण असतील, साधनं असतील रक्षणाची, प्रत्येक ठिकाणी भरभरून कलावंतांनी निर्माण केलेली आहे. आणि लोकही रसिक, म्हणजे मध्यताईचे प्याले स्फटिकाचे असायचे, स्फटिक हे गाथा सप्तशतीमध्ये त्याची अत्यंत नितांत सुंदर आपल्याला वर्णन मिळतात. मातीचेही असायचे. पण प्रत्येक गोष्ट बनवताना त्यात एक सौंदर्य दृष्टी होती, कलासक्त दृष्टिकोन होता. तो कलासक्त दृष्टिकोन काळाच्या ओघात सध्या तरी लोप पावलेला आपल्याला दिसतो. आताही चित्रकार आहेत, भरपूर आहेत, गल्लोगळात आहेत. अभिनव कलासारखे महाविद्यालय दरवर्षी हजारो चित्रकार निर्माण करण्याचा, पण ते सगळे कमर्शियल झाले. त्यात कला नाही, त्यात कमर्शियलपणा जास्त आलेला आहे. म्हणजे मला काय वाटतंय, मला जे वाटतंय ते अभिव्यक्त करायचंय, याचं स्वातंत्र्य या कलाकारांनीच गमावलंय. कलाकारांनी खरं तर आपलं स्वातंत्र्य आयुष्यभर अबाधित राहायचं असतं. प्राचीन काळी ज्या चित्रकारांनी, म्हणजे भीमबेटकाचे असतील, सिंधू संस्कृतीचे असतील, इनामगाव, जोडवे ते अजंतापर्यंत असतील, रसिक दर्शक होते आणि त्याच्यापेक्षा जास्त रसिक कलावंत निर्माते होते. कलेचा विस्फोट तेव्हाच होतो जेव्हा कलेची तारीफ करणाऱ्या लोकांचा समुदाय अस्तित्वात असतो, आणि तो होता सुदैवाने. त्यामुळे ही कला आदर्श बनली. भारतातल्या गुंफा लेणी जरी आपण म्हटलं तरी तो एक अजून महान विषय आहे, ज्याने साऱ्या जगाला प्रेरणा दिली. आजही जगभरचे लोक ते पाहायला येत असतात. आणि आम्ही काय करतो, आम्ही त्यांना पाहायला जातो, त्यांना हायलो करायला जातो. त्यांचं जास्त, त्या माणसांना जास्त कौतुक वाटतं. पण ते पाहायला आले ते तुमच्याच पूर्वजांनी निर्माण केलेली कला, हे तुम्ही विसरता. तुम्ही तुमच्या कलेकडं लक्ष देत नाही. भीमबेटकाचे चित्र आजही प्रत्येक माणसाने अभ्यासली पाहिजेत. अजिंठाची चित्र अभ्यासली पाहिजेत. वास्तुकला, मूर्तिकला या सगळ्या अत्यंत कलात्मक दृष्टीने आहे. कारण आपली ही नटराजची प्रतिमा जी आहे त्याच्यामध्ये जोम आहे, एक बॅलन्स आहे, एक जो उन्मेष आहे सृष्टी निर्मितीचा, तो उन्मेष त्या नटराजाच्या चित्रात आपल्याला दिसतो. परंतु तो उन्मेष समजून घ्यायला आम्ही कुठे कमी पडतो काय, असं मला वाटतं. मला असं वाटतं प्रत्येकाने कलासक्त व्हायला पाहिजे, सौंदर्य दृष्टी वाढवायला पाहिजे. आणि या सौंदर्य दृष्टीमुळे जीवन सुंदर होऊ शकतं, हे कधी विसरता कामा नये. बाकी जीवनातल्या समस्या चालूच असतात, त्या काही थांबत नाही कोणासाठी, परंतु त्या आहेत. म्हणून जीवनातल्या सौंदर्याकडे पाहायचंच नाही असे कोणी करू नये. एवढंच मित्रांनो, धन्यवाद, नमस्कार.